तर मित्रा, आज तुला अभ्यास करायला कंटाळा येतोय ना? मोबाईल हातात घ्यावासा वाटतोय, मित्रासोबत वेळ घालावासा वाटतोय आणि पुस्तक उघडलं की वाटतंय उद्या करू, आज नको. पण लक्षात ठेव, आज तू अभ्यासापासून पळशील तर उद्या तुझं स्वप्नापासून पळावं लागेल. तुझ्या हातात आज पुस्तक आहे, पण त्या पुस्तकाच्या पानामध्ये तुझं उद्याचं आयुष्य लपलेलं आहे मित्रा. तुला मोठं व्हायचं असेल, तुझ्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर आज थोडा त्रास सहन कर. कारण आजचा अभ्यास म्हणजे उद्याची संधी. इतर लोक झोपले असतील, तू अभ्यास कर. इतर लोक टाइमपास करीत असले तरी पण तू अभ्यास कर. इतर लोक मोबाईलवर वेळ घालवत असले तरी तू तुझ्या ध्येयासाठी वेळ दे. कारण एक दिवस असा येईल जेव्हा लोक तुला विचारतील, तू इथपर्यंत कसा पोहोचलास? तेव्हा तुझं उत्तर असेल, मी जेव्हा सगळे आराम करत होते तेव्हा मी माझं भविष्यावर काम करत होतो. तुला प्रत्येक विषय लगेच समजेलच असं नाही. कधी मार्क्स कमी येतील, कधी पेपर कठीण जातील, कधी आत्मविश्वास कमी होईल, पण त्याचा अर्थ तू कमजोर आहेस असा नाही. फक्त पुन्हा प्रयत्न करायचा. दररोज थोडा अभ्यास कर. एक पान वाच, एक प्रश्न सोडव, एक धडा समजून घे. छोट्या छोट्या प्रयत्नांनीच मोठं यश तयार होतं. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं भविष्य कोणीतरी दुसरं येऊन बदलणार नाही, ते तुलाच बदलायचं आहे. म्हणून मोबाईल बाजूला ठेव, पुस्तक उघड आणि स्वतःला एकच प्रश्न विचार, मला माझं भविष्य खरंच बदलायचं आहे का? जर उत्तर हो असेल तर आजपासून अभ्यासाला सुरुवात कर. कारण तुझं स्वप्न मोठं असेल तरी तुझी मेहनतही मोठी असली पाहिजे. मित्रा, लोक आपल्याला हसायला येतात, पोचायला नाही. त्याच्यामुळे अभ्यास कर. मित्रांनो, आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये काहीतरी नवीन यूट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर घंटी नक्की दाबवा. जय हिंद, जय भारत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.